वैरागला मिळतंय शैक्षणिक बळ। येत्या 3 महिन्यात विद्यार्थ्यांसाठी उभारतंय हॉस्टेल। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची वैरागमध्ये घोषणा। वैरागमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राजेंद्र राऊत हे होते। कोणत्याही योजना कागदावरतीच न राहता त्या प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत असे सांगून त्यांनी तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे। या कार्यक्रमासाठी बार्शी पंचायत समितीचे उपसभापती संतोष निंबाळकर, माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती जिल्हा परिषदेचे मकरंद निंबाळकर, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबा गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संपत धेंडे, तालुका अध्यक्ष दत्ता क्षीरसागर, अण्णा ग्रुपचे सर्वेसर्वा वैजनाथ आदमाने, समाज कल्याणच्या सह आयुक्त सुलोचना चव्हाण, वैराग नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील, मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते। राऊत या ठिकाणी काही कारण कोणताही काम असेल, भले बाबासाहेबांचं असेल, भले छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, संभाजी महाराजांचं असेल, जाती धर्माच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपल्याला काम करायचं। एका जातीपुरतं मर्यादित राहून काम करायचं, समाजामध्ये असलेल्या प्रत्येक घटकासाठी काम करायचं। म्हणून आपण जे बोलतो ते काम करून देतो, जे शब्द देईल ते पाळणारा माणूस आहे। बाबासाहेबांनी आम्हाला हेच शिकवलंय, एखादा शब्द देऊ नकोस। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हेच शिकवलं, एखादा शब्द देऊ नकोस, दिला तर कधी तो मोडू नकोस। हे करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो, तुम्ही मान सन्मान दिला, ते पुन्हा तुम्ही बसला, निश्चित पुढच्या वेळेला येईल त्या टायमाला चांगलं हॉस्टेल राऊतनी जागा द्यायची जबाबदारी घेतलेली आहे। चांगलं आद्य मोठं हॉस्टेल मुला मुलींसाठी 25 कोटी रुपये या ठिकाणी मी देईल। त्याचं काम जवळपास 3 महिन्यात आपण चालूही करू आणि एक मोठं हॉस्टेल जेव्हा तयार होईल त्या टायमाला त्या उद्घाटनाला निश्चित मी येईल।